नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सह्याद्री ज्ञानवर्ष एज्युकेशनल चॅनलवरती. आपण आपल्या चॅनलवरती इयत्ता 7वीसाठी घेण्यात येणाऱ्या स्कॉलरशिप एक्झामचा अभ्यास करत होतो. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी या विषयाविषयीचे जे मागच्या वर्षीचे जे काही प्रश्न आहेत ते आले होते, जे आपण त्यांना सॉल्व केलेलं आहे. 2017 साली इयत्ता 5वीसाठी जे प्रश्नपत्रिका होती ते आपण सॉल्व करून घेतली होती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मॅथमॅटिक्स म्हणजे गणित या विषयाशी संबंधित जे प्रश्न आले होते त्यांना कसे सॉल्व करायचे, कसा विचार करायचा याबद्दल आपण इथं बघणार आहोत. क्वेश्चन पेपर तोच आहे फेब्रुवारी 2017 इयत्ता 5वीसाठी. तर इथं लक्षात घ्यायची गोष्ट अशी आहे की हा जो पेपर आहे मॅथमॅटिक्स आणि बुद्धिमत्ता इंटेलिजन्सचा, तो दोन्ही मीडियमसाठी म्हणजे सगळ्याच मीडियमसाठी तो ॲक्च्युली सेम आहे. मराठी असो, हिंदी असो, उर्दू असो किंवा इंग्लिश असो, गुजराती असो, कुठलंही सगळ्या माध्यमांसाठी तो काय असणार आहे, सेम असणार आहे. फक्त जी लँग्वेज आहे, क्वेश्चन देण्याची जी लँग्वेज आहे ती मीडियमनुसार चेंज आहे. इंग्लिश मिडियमला इंग्लिशमधनं असणार आहे, मराठी मिडियमला मराठी मिडियममधनं असणार आहे. इथे आपण इंग्लिश मिडियमचा आपण पेपर घेतलेला आहे. साईड बाय साईड मी तुम्हाला या प्रश्नांचं मराठीमधलं भाषांतर मी सांगत जाईल. जे इंग्लिशमधनं बघत आहे, जे इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी आहेत त्यांनी क्वेश्चन इंग्लिशमधनं स्क्रीनवर वाचायचं आहे आणि जे मराठी मिडियमचे आहेत त्यांनी आवाजाकडं माझ्या लक्ष द्यायचं आहे, कारण मी ओरली तुम्हाला सांगणार आहे की क्वेश्चन नेमका मराठीमध्ये कसा आहे तो. ठीक आहे, तर चला तर मग सुरू करूया आपण आपला मॅथमॅटिक्स या विषयाशी संबंधित आजचा व्हिडिओ. क्वेश्चन नंबर 26, प्रश्न क्रमांक 26 बघा. अकॉर्डिंग टू द रोमन न्यूमरल्स फाइंड m-d डिवायडेड बाय l. ठीक आहे, रोमन संख्या चिन्हानुसार काय करायचं आपल्याला, m-d भागिले l हे तुम्हाला याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सगळ्यात पहिल्यांदा रोमन नंबर्स जे आहेत त्या रोमन नंबर्सची तुम्हाला व्हॅल्यू सगळ्यांच्या पाठ पाहिजेत. ठीक आहे, पाठ म्हणा किंवा लक्षात पाहिजेत म्हणा, हे सगळं एकच झालं. तर तुम्हाला इथं मी थोडी शॉर्टकट सांगायचा भाग किंवा लक्षात कसं ठेवायचं मी तुम्हाला एक इथं सांगू शकतो. बघा, रोमन नंबर जे मी फॉलो करतो ते बरं का, रोमन नंबरसाठी मी एक डायरेक्ट सिरीज लक्षात ठेवली. पेन घेतो मी, I-V-X आणि पुन्हा L-C-D-M. ठीक आहे, I-V-X-L-C-D-M ही सिरीज मी माझ्या फक्त डोक्यात ठेवली. I-V-X-L-C-D-M. LCM मला माहिती आहे, LCM म्हणजे लसावी असतो आपला. LCMमध्ये फक्त हा D ॲड करायचा. कुठं ॲड केला आहे बघा, एमच्या आधी ॲड केलेला आहे. आणि पहिला आहे I-V-X आणि ह्यांच्या व्हॅल्यू लक्षात ठेवण्यासाठी 1 पासून स्टार्ट होते, नंतर पुन्हा 5 आहे, Xची व्हॅल्यू 10 आहे, हे तर सगळ्यांना माहिती आहे. 10 नंतर L जो आहे त्याची व्हॅल्यू जाते 50, Cची व्हॅल्यू जाते 100, डीची व्हॅल्यू आहे 500 आणि एमची व्हॅल्यू असते 1000. ठीक आहे, ह्या व्हॅल्यू तुमच्या लक्षात राहिल्या की तुम्ही कुठेही रफ वर्कमध्ये तुम्ही लिहून काढायच्या. जसं क्वेश्चन असेल तर लिहून काढायचं, नाहीतर गरज नाही. मग आता सॉल्व करायचं काय आहे, m-d डिवायडेड बाय l. m-d डिवायडेड बाय l. एमची व्हॅल्यू काय आहे, 1000 आहे. 1000 वजा d 500 भागिले l किती आहे, 50 आहे. आता या ठिकाणी तुम्ही म्हटलं सर रोमन नंबर आहे, त्याला तुम्ही डेसिमलमध्ये कन्वर्ट केलं, आपल्याला आन्सर येण्याची मतलब आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवायची पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपल्याला जे ऑप्शन दिलेले आहेत ते डेसिमल नंबर सिस्टीममधले नंबर्स दिलेले आहेत, त्यामुळे आपण कन्वर्ट करू शकतो. आता याला कोणता रूल, बॉडमॉस रूल वापरायचा आहे. बॉडमॉस रूलनुसार सगळ्यात पहिल्यांदा काय होणार, डिव्हिजन सगळ्यात पहिल्यांदा करावे लागेल. 500 डिवायडेड बाय 50, 500 डिवायडेड बाय 50, ह्याची जर डिव्हिजन केली तर त्याचा आन्सर काय येणार आहे, ऑब्व्हियसली 10 येणार आहे. आणि 1000मधनं 10 गेले तर आपला आन्सर येणार आहे 990. सो याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, 990. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. इफ द कार इज परचेस फॉर 65,000 रुपीज, 65,000 रुपीज. ठीक आहे, 65,000 रुपीज, थोडा अक्षर छोटा आलेला आहे. अँड सोल्ड इट फॉर 54,000 रुपीज, 54,000 रुपीज. देन हाऊ मच वॉज द लॉस विचारला आहे. कारण लॉस कधी होतो, जेव्हा सेलिंग प्राईस ही लेस असते कॉस्ट प्राईसपेक्षा. ओके, विक्री किंमत ही जेव्हा कमी असते कमीपेक्षा खरेदी किमतीपेक्षा, तेव्हा आपल्याला काय होतं, लॉस म्हणजे तोटा होतो. ठीक आहे, आता विक्री किंमत किती आहे इथं, 65,000 आहे. सॉरी, ही आहे खरेदी किंमत आहे 65,000 वजा 54,000 काय आहे, सेलिंग प्राईस आहे. दोघांची जर आधी सबट्रॅक्शन केली तर आपल्याला काय भेटणार आहे, तर लॉस भेटणार आहे, तो आहे
1000. ओके. सो या केसमध्ये याचा ऑप्शन नंबर 4 हा त्याचं काय असणार आहे, आन्सर असणार आहे. मराठी माध्यमामध्ये थोडंसं याचं कन्वर्जन करताना गडबड झालेली आहे. त्यांनी 65,500 असं तिथं दिलेलं आहे. ओके, नीट बघा. 65,000 म्हणजे 65,000 आहे, पण मराठीमध्ये जाताना त्यांनी 65,500 असं त्यांनी भाषांतर चुकून केलेलं आहे. 65,500 म्हणजे 65,500 अशी ती किंमत होती. दोन्हीमध्ये फरक आहे. ओके, मग त्या केसमध्ये तुमचा आन्सर येतं 11,500. ठीक आहे. त्यामुळे प्रश्नांवरती नीट लक्ष द्यायचं आहे. इंग्लिश असो मराठी असो, प्रश्नांवरती नीट लक्ष द्यायचं आहे. 65,500 आहे का 65,000 आहे हे लक्षात आलं पाहिजे तिथं. ओके. प्रश्न क्रमांक 28. हाऊ मेनी मॅक्झिमम नंबर्स ऑफ नोट्स 50 कुड बी देअर इन टोटल अमाऊंट ऑफ 970. 970 रुपयात 50 रुपयाच्या जास्तीत जास्त किती नोटा असू शकतात असं तुम्हाला विचारलं आहे. ठीक आहे. एकूण रुपये किती, टोटल अमाऊंट किती आहे 970. त्याच्यामध्ये तुम्हाला करन्सी कितीची विचारली आहे, 50ची करन्सी म्हणजे 50च्या नोटा किती आहेत हे तुम्हाला विचारलं. डायरेक्टली 970ला 50ने डिवाईड करायचं. ठीक आहे. 0ला 0 गेला, डिव्हिजन केलं, 5 एके 5, पुन्हा 4 47 5 9 45 अधिक 2 हा रिमाइंडर राहिला. हा 2 काय आहे, हा रिमाइंडर आहे आपला. हा 2 काय रिमाइंडर आहे म्हणजे डिव्हिजन केलं. आता हे जे 2 रिमाइंडर आहे म्हणजे 2 रुपये शिल्लक राहतात. ओके, त्या 2 रुपयाबद्दल आपल्याला विचारलं नाही आहे. 50नं जेव्हा डिवाईड केलं तेव्हा किती नंबर आला, टोटल नंबर आला 19. म्हणजे जास्तीत जास्त 19 नोटा या 50 रुपयाच्या असू शकतात. वरचे 20 रुपये बाजूला ठेवलेले, वरच्या 20 रुपयांना आपण बघायचं नाही आहे. ठीक आहे, ही गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे. रिमाइंडर हा कमी आहे 50 रुपयापेक्षा. हा जो 2 आहे हा 5पेक्षा कमी आहे. ॲक्च्युली ही गोष्ट इथं लक्षात आली पाहिजे. 50 रुपये कमी असल्यामुळे तिथं 50 रुपयाची नोट आपल्याला घेता येणार नाही. तिथं 20 रुपयाचं आपल्याला वेगळं काहीतरी घ्यावं लागणार आहे. ओके. सो पूर्ण डिव्हिजन जे झालेलं आहे, पूर्ण भागाकार, पूर्ण क्वोशंट जो आलेला आहे ते तुमचा आन्सर असणार आहे या ठिकाणी. ठीक आहे. पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 29. फ्रॉम द फॉलोइंग फिगर विच इज अ पेंटामिनो. मराठीमध्ये यांनी हाच शब्द वापरलेला आहे, पेंटामिनो. पेंटोमिनो वापरला ॲक्च्युली, पेंटोमिनो. ठीक आहे. पेंटोमिनो काय हे मला माहीत नव्हतं, बट मला हे माहिती आहे. पेंट म्हणजे 5. पेंटॅगॉन माहिती ना, आपण जे बघतो स्क्वेअर, ट्रायंगल, स्क्वेअर, क्वाड्रिलॅटरल, त्याच्यानंतर येतो पेंटॅगॉन, हेक्झॅगॉन, हेप्टॅगॉन. ठीक आहे. त्यातला जो पेंटा आहे, पेंटो हा जो आहे हा 5 नंबरशी रिलेटेड आहे. म्हणजे मला एवढं तर विचारलं आहे की यातलं जो कुठला नेट आहे त्याच्यामध्ये मला 5 बॉक्सेस हवे. ठीक आहे. मग जे 5 बॉक्सेस नाही आहे, ज्याच्यामध्ये 5 बॉक्स नाही आहे ते आपला आन्सर असणार आहे. ठीक आहे. मग इथे लक्षात ठेवायचं काय, पेंटा म्हटलं की 5 क्वांटिटी पाहिजे. हेक्झा म्हटलं की 6 क्वांटिटी पाहिजे. हेप्टा म्हटलं की 7 क्वांटिटी पाहिजे. त्याच्यानंतर ऑक्टा म्हटलं की 8 क्वांटिटी पाहिजे. ऑक्टा. नोनॅगॉन म्हटलं की 9 पाहिजे. आणि डिका म्हटलं की आपल्याला 10ची क्वांटिटी पाहिजे. आत्तापुरतं एवढं तुम्हाला सफिशियंट आहे. ओके. कोणत्या नंबरला कोणत्या शब्दाला कोणता नंबर असाईन केलेला आहे ते नीट लक्षात ठेवायचं आहे. पेंटा म्हटलं की 5, मग काउंट करा. 1 2 3 4 5. हा आहे, याला 5 आहेत त्यामुळे हा पेंटामिनो असणार आहे. 1 2 3 4 5 हा पण पेंटामिनो आहे. 1 2 3 4 5. इथे मी नंबर लिहून दाखवते, तुम्ही तिथं नंबर नाही लिहिलात, फक्त असं पेन्सिलनं टेकून जरी मोजलं तरी खूप आहे. ठीक आहे. जसं की 4थ्या नंबरमध्ये बघा, 1 2 3 4 5 6. इथं काही आले 6 आले म्हणजे हा हेक्झामिनोमध्ये जातो. सो ऑप्शन नंबर 4 हा काय असणार आहे आपला या ठिकाणी, पेंटामिनो नसणार आहे. क्लिअर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 30. इफ देअर वॉज अ गव्हर्मेंट हॉलिडे ऑन अ सेकंड सॅटर्डे. दुसऱ्या शनिवारी जर गव्हर्मेंट हॉलिडे असेल, सुट्टी असेल, कुठला सेकंड सॅटर्डे, आणि त्या दिवशी आहे 8 ऑक्टोबर. ओके. इथं सेकंड सॅटर्डे मी लिहितो. किती तारीख आहे, 8 ऑक्टोबर 2016. देन व्हॉट इज द डेट ऑन द 4th सॅटर्डे. तर त्याच मालिकेमध्ये 4th सॅटर्डेला कोणती डेट असणार आहे हे तुम्हाला विचारलं आहे. ठीक आहे. सेकंड सॅटर्डे नंतर 3rd सॅटर्डे येणार आहे, त्याच्यानंतर 4th सॅटर्डे येणार आहे, हे आपल्याला माहिती पाहिजे. आता कॅलेंडरनुसार एक दिवस कधी रिपीट होतो, 7 डेजनं रिपीट होतो. ठीक आहे. कॅलेंडरकडे जर तुम्ही नीट बघितलं तर समजा
मंडेला जर 1 तारीख असेल तर पुन्हा मंडे येण्यासाठी 8 तारीख यावी लागते. म्हणजे कितीचा गॅप असतो हा? +7चा गॅप असतो. तुम्ही कॅलेंडरकडे बघू शकता आरामात. 1, 8, मग ही सिरीज आहे 1, 8, 15, 22, 29 अशी ही सिरीज असते. 7-7च्या गॅपने दिलेल्या असतात. म्हणजे मंडेमध्ये या 5 ह्या संख्या येऊ शकतात. ठीक आहे. त्यानुसार आपला आन्सर चेंज होणार आहे की मंडेला त्यांनी तारीख कोणती दिली आहे किंवा संडेला कुठल्याही वाराच्या दिवशी जी तारीख दिली आहे त्याच्यामध्ये 7 ॲड करून पुढचा तारीख तुम्ही फाइंड आउट करू शकता. मग जसं सेकंड सॅटर्डेला जर 8 ऑक्टोबर असेल तर पुढच्या सॅटर्डेला 7 दिवसांनी किती होणार आहे? 8 आणि 7 15 ऑक्टोबर होणार आहे. पुन्हा पुढच्या आता हा झाला थर्ड सॅटर्डे नंतर 4th सॅटर्डे परत 7 आपल्याला ॲड करावं लागेल. 22 ऑक्टोबर येणार आहे. 22 ऑक्टोबर ही तारीख असणार आहे 4th सॅटर्डेला. म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे तुमचं आन्सर असणार आहे. ठीक आहे. आय होप सगळ्यांना कळालं असेल. पुढे जाऊया. 31. If 2 rectangles having 13 centimeter length and 5 centimeter breadth are joined at the breadth, what is the perimeter of new figure? ठीक आहे. मराठीमध्ये जर याला सांगायचं झालं तर 13 सेंटीमीटर लांबी असलेला आणि 5 सेंटीमीटर रुंदीचे 2 आयत आहेत. त्या दोघांना रुंदीच्या बाजूने जर जॉईन केलं तर जी नवीन आकृती तयार होईल त्याचं पेरीमीटर तुम्हाला विचारलेलं. ठीक आहे. इथं विचार कसा करायचा आहे बघा. लगेच घाई गडबड करायची नाही. दोन्ही आयताची पेरीमीटर काढून त्यांची ॲडिशन करायची नाही. ठीक आहे. बघा आधी इथं विचार करा. 2 रेक्टँगल दिलेत. इथे मी तुम्हाला रेक्टँगल दाखवतो. हा रेक्टँगल घेतला. हा एक रेक्टँगल आहे आणि हा दुसरा रेक्टँगल आहे. ठीक आहे. याची एक साईड 13 सेंटीमीटर आहे, दुसरी 5 आहे. इकडे पण 5 असणार आहे, इकडे पण 5 असणार आहे, इकडे 13 आहे. बरोबर. हे लक्षात आलं. आता ह्याला काय केलं यांनी? रुंदीच्या साईडनं दोघांना जॉईन केले. सपोज मी काय केलं, या अँगलला ही जी साईड आहे इथं मी एक ग्लू लावला, इकडे ग्लू लावला आणि दोघांना मी काय केलं? जॉईन केलं. तर मला हे रेक्टँगल या टाईपमध्ये दिसेल आणि जी जॉईन केलेली जी लाईन आहे ती या रेक्टँगलच्या आतल्या साईडला ती लपून जाईल. ठीक आहे. लिटरली हाईड होईल. ती दिसणार आहे का? नाही दिसणार आहे. मग माझ्याकडे मेजरमेंट काय राहिलं? हे वरचे 13 आहे, तसंच याची लांबी 13 दिसते आहे, ही रुंदी 5 दिसते आहे, इकडे 5 दिसते आहे, इकडे 13 दिसते आहे आणि इकडे 13 दिसते आहे. आता ही जी मधली लाईन आहे, ही वाली लाईन, ही लाईन तर हाईड झाली, ती पेरीमीटरमध्ये येणारच नाही, कारण ती इंटिग्रल पार्ट झाला, इंटिरियर पार्ट झाला, त्याचा आतला भाग झाला. आणि पेरीमीटर म्हणजे काय असतं? बाउंड्री वरणाची आपली सगळी लेंथ आपल्याला मोजायची असते. मग ह्या नवीन रेक्टँगलमध्ये जर लांबी बघितली, लेंथ किती आली? 26 आली. 13 आणि ही पुढची 13, टोटल किती झाली? 26. आणि ब्रेड किती राहिली आहे? तेवढीच राहिली. जर 5ला 5च राहिली आहे, ती जे चेंज झालेली नाही आहे. आता हा जो नवीन रेक्टँगल आहे याचं तुम्हाला पेरीमीटर काढायचं आहे. मग पेरीमीटरचा फॉर्म्युला काय येतं? पेरीमीटर ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला पाठ पाहिजे. 2 × लेंथ प्लस ब्रेड. लेंथ किती आहे? 26 आहे. ब्रेड किती आहे? 5 आहे. सगळ्यांचं कॅल्क्युलेशन केलं. 2 × 31 म्हणजे हे झालं 62 सेंटीमीटर. ठीक आहे. ठीक आहे. नॉर्मल प्युअर कॅल्क्युलेशनवरती आहे. याच्यामध्ये शॉर्टकट्स वगैरे काही तुम्हाला सापडणार नाही. नॉर्मल तुम्हाला फॉर्म्युले पाठ आहे की नाही, तुम्ही क्वेश्चनला टॅकल कसं करू शकता, काय रेक्टँगलमध्ये काय जॉईन करायचं आहे आणि जॉईन केल्यानंतर काय गायब होणार आहे हे कितपत कळालं आहे याच्यासाठी हा प्रश्न होता. ठीक आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा. फ्रॅक्शनवरती आहे. रॅशनल नंबर्सवरती म्हणू शकतो, वल्गर फ्रॅक्शन्स पण म्हणू शकतो, ज्यांची ॲडिशन सबट्रॅक्शन करायची आहे. ठीक आहे. आता क्वेश्चनला जर नीट बघितलं तर या क्वेश्चनमध्ये कुठंही मल्टिप्लिकेशन डिव्हिजनचं साईन नाही आहे. सगळ्यांचे डिनॉमिनेटर मला सेम दिसत आहेत. बरोबर. मग मी सगळ्यांचे जे डिनॉमिनेटर सेम असेल तर मी काय करतो? त्यांना कॉमनमध्ये 7 घेतो. म्हणजे इथे LCM, डिनॉमिनेटरचा LCM काढून, छेदाचा लसावी काढून त्यांना सेम करायची, सारखं करायची गरज पडणार नाही इथं. आणि वरती काय काय राहिलं मग? 15 + 6 - 2 - 4. ह्याला नॉर्मल जर सॉल्व केलं तर 15 आणि 6 होतात 21, 21 - 2 होतात 21 - 2 होतात 19, 19 - 4 होतात 15. ठीक आहे. म्हणजे आपलं क्वेश्चन आन्सर काय आलं? 15/7 हे आन्सर आलं, जे की ऑप्शन नंबर 3मध्ये आहे. ठीक आहे. इथे कॅल्क्युलेशन फास्ट करायची. इथं मी तुम्हाला समजावून सांगत बसणार नाही, प्रत्येक स्टेप बाय स्टेप लिहायची नाही. इथं तुम्हाला जेवढं तुम्हाला कॅल्क्युलेशन छोटं करता येईल, शॉर्टमध्ये करता येईल, शॉर्टकट नाही, शॉर्टमध्ये करता येईल तेवढं तुम्हाला करायचं आहे. मी इथे केले 15 आणि 6चं ॲडिशन केली. ठीक आहे. त्याला सर्कल करून ठेवलं म्हणजे माझं ते काम झालं. त्याची ॲडिशन किती आली? 21. ती डोक्यावर लिहिली. पुढं काय? 21 - -2 करायचं आहे. 21 - -2 करायचे. त्याच्या सबट्रॅक्शन आली 19. त्याचं काम झालं. पुन्हा 19 - -4 याचं सबट्रॅक्शन केली तर आन्सर आलं 15. आणि हे खालचं 7 तसंच आहे, त्याला मी अजून काहीच केलं नव्हतं. मग हा 15, हा 7.
हा माझा फ्रॅक्शन. असं कॅल्क्युलेशन शॉर्ट करायचं, तिथं सेपरेट स्टेप्स लिहित बसायचं नाही. ठीक आहे, पुढे जाऊया. बी इंटू 1/8 इज इक्वल टू 8. ह्याला नॉर्मल सॉल्व करायचं आहे. बीची अशी व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची आहे की तुम्हाला हे इक्वेशन करेक्ट बसलं पाहिजे. ठीक आहे, आता बी इंटू 8 आहे. ओके, आता नीट बघितलं 8च्या वरती 1 आहे, त्यामुळे त्याचा असला काय नसला काही फरक पडत नाही. बट बी आणि 8, बी न्यूमरेटरमध्ये अंशामध्ये आहे, 8 हा डिनॉमिनेटरमध्ये आहे. म्हणजे बी आणि 8 या दोघांमध्ये कोणतं साईन असणार आहे? डिव्हिजनचं साईन असणार आहे किंवा ते फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये असणार आहे. ओके, मग जेव्हा हा मला बीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची तेव्हा मला ह्या 8ची साईड चेंज करताना तो जाणार आहे डिव्हिजनमधनं मल्टिप्लिकेशनमध्ये, पलीकडच्या साईडला साईड चेंज, साईन चेंज, हे लक्षात ठेवायचं. मग कॅल्क्युलेशन केलं तर 8 8 64, म्हणजे बीची व्हॅल्यू येते 64, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, पुढचा प्रश्न वाचा सगळ्यांनी. इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी पुढचा प्रश्न वाचा सगळ्यांनी. मराठीमध्ये बघा काय होतं. रावसाहेबांनी बागेत विविध प्रकारची 2100 झाडे लावली आहेत. ओके, त्यापैकी 25% झाडे आंब्याची, 20% झाडे नारळाची आणि 40% झाडे फणसाची आहेत. आणि जी काही उरलेली झाडे आहेत ती सुपारीची झाडे आहेत. तर तुम्हाला विचारले सुपारीची झाडे किती. इंग्लिशमध्ये बघायचं झालं तर टोटल 2100 ट्रीज आहेत. त्यातले 25% मँगो आहेत, 20% कोकोनट आहेत, 40% जॅकफ्रूट आहे आणि रिमेनिंग ट्रीज आर बीटल नट. ओके, तर मग तुम्हाला विचारले हाऊ मेनी बीटल नट ट्रीज आर देअर. मग बीटल नटची क्वांटिटी तुम्हाला विचारलेली आहे. तर इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची, देताना तुम्हाला टोटल अमाऊंट दिली आहे 2100 आणि मँगोचं किंवा बाकीच्या झाडांचं सेपरेट देताना तुम्हाला पर्सेंटेजमध्ये दिलेलं आहे. याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, जी टोटल अमाऊंट दिलेली आहे ती टोटल अमाऊंट म्हणजे तुमचं काय असणार आहे 100%. हे टोटल अमाऊंट म्हणजेच काय असतं, तुम्हाला 100% अझ्युम करायचं. ह्या 20%मधलं 100%मधला 25% काय आहेत? मँगो आहेत, बरोबर. 20% काय आहेत? कोकोनट आहे, 40% जॅकफ्रूट आहेत आणि रिमेनिंग जे काही एक्स असेल तो आहे तुमचा बीटल नट. ठीक आहे, म्हणजे 100%मधनं हे 25% मायनस केले, 20% मायनस केले, 40% मायनस केले, तर उरलेला जो काही असेल तो काय असणार आहे माझा बीटल नट. मग हे 25, 20 आणि 40 या सगळ्यांची ॲडिशन होती किती होती बरं? 4 सांगा 85%. ओके, 85% ह्या 3 टाईपच्या ट्रीजने गेलेलं आहे. मग उरलं किती? 100 - 85 म्हणजे हे होतात 15%. ठीक आहे, 100 - 85 किती राहिले? मग हे 15%. 15% कोण आहेत? हे बीटल नट्स आहेत. बट तुम्हाला पर्सेंटेजमध्ये विचारलं आहे का? नाही, तुम्हाला टोटल अमाऊंट विचारली आहे. मग 50% कोणाचे? जे टोटल 100% होते ना, 2100, या 2100च्या 50%. ठीक आहे, मग याला सॉल्व करायचं. 2100 म्हणजे हा 2100 आपण 1 असतो. ओके, हा 0 कट झाला, 2 0ला 2 0 कट झाले, राहिले फक्त 15 × 21. प्युअर मल्टिप्लिकेशन आहे, मल्टिप्लिकेशन करायचं. मल्टिप्लिकेशनला चुकायचं नाही, मल्टिप्लिकेशन चुकलं की आन्सर चुकलं म्हणून समजायचं. यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर येतं 315. म्हणजे बीटेल नटची संख्या किती येते त्या ठिकाणी? 315. ओके, मल्टिप्लिकेशन नीट करायचं. पुढचा प्रश्न 42,000 मिलीमीटर आहे बरं का, इथं बघा लक्षात ठेवा. 42,000 मिलीमीटर आहे. मिलीमीटर लॉंग वायर माहीत नाही काय, मिलीमीटर फार छोटं त्यांनी दिलेलं आहे, त्यामुळे काहीतरी गडबड असू शकते, हे लक्षात घेण्याची सारखी गोष्ट इथं. 42,000 मिलीमीटर लांबीची तार 6 ठिकाणी कापली आणि तिचे समान लांबीचे तुकडे केले, तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती? 42,000 मीटरची लांबी वायर आहे, त्याला 6 ठिकाणी कट केले, तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती? मग 42,000ला काय करायचं? 6ने डिवाईड करायचं. ठीक आहे, 42,000ला कशाने डिवाईड केलं? 6ने केलं, तर त्याचं प्रत्येकाची लांबी येते 7,000 मिलीमीटर. 7,000 मिलीमीटर म्हणजेच काहीतरी चुकलं का? नाही, बरोबर, 7,000 मिलीमीटर आहे, म्हणजेच हे झालं 7 मीटर. कारण 1,000 मिलीमीटर म्हणजे 1 मीटर असतं. असं जर करून तुम्ही 7 मीटरला जर मार्क करायला गेलात, ते ऑप्शन चुकीचं आहे. ते ऑप्शन काय आहे? चुकीचं आहे. का बरं चुकीचं आहे? नीट बघा, इथं खाली बघा, स्पेस फॉर वर्क दिलेलं आहे, इथं तुम्हाला खाली जागा दिलेली, त्याच्यामध्ये बघा नीट. सपोज एक वायर आहे,
वायर आहे किंवा कुठली तरी एक लांब स्ट्रेट आहे. याच्यामध्ये तुम्हाला किती कट मारायचे आहेत? 6 कट मारायचे आहेत. ठीक आहे, 1 2 3 4 5 आणि 6 कट मारले. ओके, कट मारले म्हणजे मी काय करतो, यांना थोडंसं रफ करतो. 1 2 3 4 5 6. ओके, 6 कट मारल्यानंतर आता मला सांगा किती तुकडे झाले. मोजा बरं, मोजा किती तुकडे झाले. हा पहिला तुकडा, हा दुसरा, हा तिसरा, चौथा, हा पाचवा, हा 6वा आणि हे 7 तुकडे झाले. मग लक्षात ठेवायचं कधी पण, जर 6 तुकडे केले, 6 कट मारलेत कुठेही, तर त्याचे टोटल पार्ट किती होणार, टोटल भाग किती होणार आहे, 7 भाग होतात. 6 ठिकाणी कटिंग केलं तर 7 भाग होतात. ओके, मग 7 ठिकाणी कटिंग केलं तर 8 भाग होतात. म्हणजे जेवढं तुम्ही कट करताल त्याच्यापेक्षा +1 तुमचे काय होणार आहे, पार्ट्स होणार आहेत. ओके, हे लक्षात ठेवायचं इथं. मग 42,000 42,000 42,000 मिलीमीटर आहेत. त्याला मी 7ने भागावं लागेल, कारण तुकडे मोजायचे आहेत, कटिंग केलेले मी लेंथ नाही. त्या 7 तुकड्यांची, 7 जे पार्ट्स पीसेस झालेले आहेत त्यांची मी लेंथ मोजायची. मग याला डिवाईड केलं तर हे आन्सर येतं 6,000 मिलीमीटर. आणि आपल्याला माहिती आहे 1,000 मिलीमीटर म्हणजे 1 मीटर, म्हणजे 6,000 मिलीमीटरचं होतं 6 मीटर. मग यातला कोणतं ऑप्शन तिथं आपल्याला दिसतोय, कुठला ऑप्शन आपल्याला त्या 4 ऑप्शनमध्ये दिसतोय, तर 6 मीटरवाला ऑप्शन आपल्याला बरोबर दिसतोय. सो ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी करेक्ट असणार आहे. इथं गडबड करायची नाही, ही गोष्ट लक्षात ठेवायची. इथं पाहिजे तर स्टार करून ठेवा. ठीक आहे, पुढचा प्रश्न, विच इज द ग्रेटेस्ट नंबर ऑफ द फॉलोइंग. खाली जे दिलेलं आहे त्याच्यामधनं ग्रेटेस्ट नंबर कोणता आहे. ओके, आता इथं तुम्हाला सरळ दिसतं की 6.0 हा सगळ्यात ग्रेटर नंबर आहे. तो याचा ऑप्शन डायरेक्टली 3 नंबर तुम्ही मार्क करू शकता. बट जर कधी कन्फ्युजन होत असेल, ठीक आहे, कन्फ्युजन होत असेल तर काय करायला सांगतो, यातले जे डेसिमल आहेत, किती 4 नंबर आहेत ना, 4 डेसिमल एकाखाली एक लिहून घ्यायचे. ओके, आणि जे नंबर आहेत डेसिमलच्या आजूबाजूला तसे नीट लिहायचे. हे 0.06 हा पहिला नंबर आहे, 0.6 हा दुसरा नंबर आहे, 6.0 हा तिसरा नंबर आहे आणि 0.006 असे ते 4 नंबर आहे. डेसिमलच्या खाली डेसिमल आलेत. आता लेफ्ट हँड साईडकडनं चेक करायचं कोण मोठा आहे कोण छोटा आहे. या लाईनमध्ये बघितलं तर मला हा 6 दिसतोय, म्हणजे हा सगळ्यात मोठा नंबर आहे. ओके, कधी कन्फ्युजन झालं तर ही ट्रिक वापरायची. डायरेक्ट उत्तर येत असेल तर काही प्रॉब्लेम नाहीच आहे, बेस्टच आहे. पुढे 37ला, विच डिजिट विल बी हिअर इन द प्लेस ऑफ स्क्वेअर, सर्कल, ट्रायंगल. स्क्वेअर, सर्कल, ट्रायंगलच्या ठिकाणी कोणता नंबर येणार हे तुम्हाला विचारायचं आहे. आता रिस्पेक्टिव्हली विचारलेलं आहे या ठिकाणी. म्हणजे स्क्वेअरचा पहिला असणार आहे, सर्कलचा दुसरा असणार आहे, ट्रायंगलचा तिसरा असणार आहे. याच्यामध्ये तुम्ही सरळ जे ऑप्शन दिलेत, जे पर्याय दिलेत त्याच्यावरनं तुम्ही सॉल्व करायला सुरुवात करायची. ठीक आहे, जे ऑप्शन दिलेत, जे पर्याय दिलेत त्याच्यावरनं सॉल्व करायला सुरुवात करायची. सरळ ह्याच्यामध्ये डोकं लावत बसायचं नाही. हेच त्याच्या शॉर्टकट आहे थोडक्यात. ठीक आहे, मग पहिला ऑप्शन काय आहे, 7 आहे, म्हणजे इथं येणार 7. ठीक आहे, युनिट प्लेसवरनं जाऊया. 7 - 3, 7 - 3 येतं 4. पण आपल्याला ट्रायंगलच्या जागी काय दिलेलं त्यांनी, 5 दिलेलं आहे. इथं 5 यायला पाहिजे होता, म्हणजे हे सबट्रॅक्शन बसत नाही आहे, रॉंग आहे. म्हणून पहिला ऑप्शन काय होतो, कॅन्सल होतो. ठीक आहे, दुसरा ऑप्शन बघूया. म्हणजे हा कॅन्सल झाला. स्क्वेअरच्या जागेवरती 9 आहे, मायनस सर्कलच्या जागेवरती 4 आहे आणि ट्रायंगलच्या जागेवरती किती आहे, 5 पाहिजे इथं. बघा बरं का, हे स्क्वेअर, सर्कल, ट्रायंगलच्या जागेवर 5 आलं. आता ही जी सबट्रॅक्शन आहे ही करेक्ट दिसते का. येस सर, ही करेक्ट दिसते आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे तुमचा आन्सर आहे. ओके, तरी आपण बाकीचं चेक करूया. 9, 7 आणि ट्रायंगलच्या ठिकाणी 3 मायनस केलं तर 9 - 7 3 येतं का, नाही येत, म्हणजे हे चुकलेलं आहे, म्हणजे ऑप्शन 3 पण गेला. तसंच शेवटचं ऑप्शन 2 - 1 0 केलं तर हे पण होत नाही, म्हणून ऑप्शन नंबर 3, 4 पण कट होतो. ठीक आहे, अशा टाईपच्या क्वेश्चनमध्ये ट्रायल आणि एरर प्रत्येक नंबर टाकून बसायला तुमच्याकडे वेळ नाही, डायरेक्ट ऑप्शनवरनं जायचं. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. दिलेले जे नंबर्स आहेत त्यांनी उतरत्या क्रमाने लिहिले. ओके, दिलेले जे नंबर्स आहेत ते उतरत्या क्रमाने लिहायचे आहेत आणि त्यातल्या पहिल्या आणि तिसऱ्या नंबरची उतरत्या क्रमाने, ओके, डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लिहायचे तुम्हाला हे. आणि त्या सगळ्यांची त्यातल्या पहिल्या आणि तिसऱ्याची बेरीज किती येते हे लक्षात ठेवायचं. या नंबरमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे की नंबर्स कोणते. ओके, हा एक नंबर आहे, हा दुसरा नंबर आहे, हा तिसरा नंबर आहे आणि हा चौथा नंबर आहे.
हे ना डिसेंडिंग ऑर्डर, म्हणजे सगळ्यात मोठा जो असणार आहे तो वरती असणार आहे, सगळ्यात छोटा असणार आहे तो खाली असणार आहे. तर इथं बघा 98 मला 4,98,000 मला मोठा दिसतोय, मी तो वरती लिहिला 4,98,989 हा पहिला आहे. ओके, त्याच्यानंतर 97वाले मला किती 3-4 ओके तिन्ही 97वाले आहेत, बट त्यातल्या त्यात 4,97,999. आता हे चढता उतरता क्रम कसा लावायचा आहे मी शिकवत बसणार नाही, हे तुम्हाला माहिती आहे. मी फक्त पुढचं सांगणार आहे. त्याच्यानंतर येतं 4,00,000 एक मिनटं उतरता क्रम आहे ना 4,97,999 हां 4,97,998 आणि शेवटचा राहतो 4,97,889. ठीक आहे, हे झाला माझा उतरता क्रम. उतरता क्रम झालेला आहे. उतरता क्रममधला हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा आणि हा चौथा. यातलं कोणाचं ॲडिशन विचारली आहे? पहिल्याची आणि तिसऱ्याची. जर ही ॲडिशन केली तर आन्सर तुमचं काय येतं 9,96,987. ॲडिशन मी शिकवत बसणार नाही, डायरेक्ट तुम्हाला ऑप्शन सांगितलं आहे. हां, आता इथं ॲडिशन करत बसायची नाही, मी तुम्हाला एवढं सांगू शकतो. आता काय इथं ॲडिशन करत बसायची नाही. बघा पहिला नंबर काय 498,989 आहे आणि दुसरा नंबर आहे 497,998. ॲडिशन करताना जर मी याची ॲडिशन केली 9 + 8 7, डिजिट काय तो लास्ट डिजिट 7 आलेला आहे. ओके, आणि दिलेल्या ऑप्शनमध्ये जर बघितलं तर एकाच ऑप्शनमध्ये 7 आहे, सो तेच तुमचा आन्सर असणार आहे. म्हणजे पूर्ण ॲडिशन पण इथं तुम्हाला करत बसायची नाही. ठीक आहे, जर दोन्हीकडे इथं पण जर सपोज 7 असता मग याच्या पुढचा नंबर घेतला असता, याच्यावरून तुम्ही डिसाईड केला असता, तो पण सेम असता याच्या पुढचं. म्हणजे सगळी ॲडिशन करून पुन्हा चेक करण्यापेक्षा एक एक ॲडिशन करायची, लास्ट डिजिटपासून चेक करायला सुरुवात करायचं. ओके, आय होप हे कळालं असेल तुम्हाला. पुढे 39. रोहितनं 3 डझन पेन्सिल घेतल्यात विथ द रेट 3.5 रुपीज. ठीक आहे, 3 डझन आहेत. 3 डझन म्हणजे 1 डझनमध्ये असतात 12, म्हणजे टोटल 3 × 12 हे होतं 36 पेन्सिल्स. ठीक आहे, 3.5 रुपये म्हणजे 3.5 रुपीज, 3 रुपीज 50 पैसे, 3.5 रुपीजनं त्यांनी काय केलं घेतलं. आणि ही सोल्ड ऑल पेन्सिल फॉर ₹150. डीड ही मेक अ प्रॉफिट ऑर लॉस? त्याने प्रॉफिट बनवला आहे का लॉस केला आहे हे त्याला तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, आणि किती बनवला आहे ते पण तुम्हाला इथं फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, तर सरळ प्रश्न आहे हा. एका पेन्सिलची किंमत आहे, एका पेन्सिलची किंमत 3.5 रुपये, तर 36 पेन्सिलची किंमत किती असणार आहे? ऑब्वियसली 36 × 35. ओके, इथं कॅल्क्युलेशन तुमचं महत्त्वाचं आहे. हे कॅल्क्युलेशन जर केलं तर आन्सर येतं 126.0, 126.0. हे तुमचं कॅल्क्युलेशन आहे. कॅल्क्युलेशन तुम्हाला नीट करायचं आहे. इथं मी थोडंफार सांगू शकतो. खाली बघा इथं स्पेस फॉर वर्क रफ वर्क दिलेलं आहे, तिथं रफ वर्क करायचं. 36 × 3.5. 3.5 म्हणजे काय असतं हे 36 × 35/10. 2 5 10, 2 18 36, 5 1 5, 5 7 35, 18 7 26 असे. ठीक आहे, हे तुम्हाला कॅल्क्युलेशन इथं थोडंसं करावं लागेल. मग आता किती आलं 126, म्हणजे टोटल खर्च किती झाला 126 रुपये झाला. म्हणजे 126 रुपयाला त्याने 36 पेन्सिल घेतल्या आणि विक्री कितीला केली आहे 150ला विक्री केली आहे. म्हणजे त्याचा प्रॉफिट किती झाला आहे जवळपास 24 रुपयाचा प्रॉफिट झाला आहे, जे की ऑप्शन नंबर 2 मध्ये तुम्हाला दिसतं नफा 24 रुपये. ओके, समजले. पुढचा प्रश्न. सुशांत रोड द अमाऊंट ऑफ 35 पैसे ॲज 5 काय लिहिलं यांनी? सुशांत रोड द अमाऊंट 35 रुपीज 35 पैसे 5 ॲज ₹35.5. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दिस अमाऊंट्स? हां, आता थोडासा इथं पेन मी दुसरा घेतो, ग्रीन पेन घेतो आहे. कधी पण लक्षात ठेवा डेसिमलमध्ये दिलेलं आहे. ओके, डेसिमल दिलेलं आहे. 100 पैसे म्हणजे 1 रुपया असतो, बरोबर. 100 पैसे म्हणजे किती असतो 1 रुपया असतो. म्हणजे जर मी बघायला गेलो तो 1 पैसे किती असणार आहे तर 0.01 पैसा. ठीक आहे, 0.01 रुपीज, सॉरी 0.01. 1 पैसा म्हणजे किती 0.01 रुपीज. ठीक आहे, 1 पैसा म्हणजे किती 0.01 रुपीज. तसंच 2 पैसे म्हटलं तर किती होणार आहे 0.02 रुपीज. 3 पैसे म्हटलं तर 0.03 रुपीज.
5 पैसे म्हटलं तर किती व्हायला पाहिजे 0.05 रुपीज होईल. ओके, पण इथं ₹35 आणि पैसे 5 असतील तर याला लिहिताना तुम्हाला 35.05 असं लिहायला पाहिजे होतं. ठीक आहे, पैसे 5 आहेत पण त्यांनी कसं लिहिलं आहे 35.5. आता हे जे 35.5 आहे 35.5 जे आहे हे ॲक्च्युअलमध्ये 35.50 आहे, जे की हे 50 म्हणजे 50 पैसे होतात. किती होतात? 50 पैसे होतात. सो ही गडबड झाली. आपल्याला किती लिहायचे होते 5 पैसे, लिहिले किती 50 पैसे. टोटल किती पैशाचा डिफरन्स आला आहे ऑब्वियसली इथे लक्षात घेतलं तर 45 पैशाचा डिफरन्स येतो. ठीक आहे, 45 पैशाचा डिफरन्स येतो. किती लिहायचे होते 5 पैसे. ठीक आहे, लिहिले किती 50 पैसे. 5 पैसे लिहायचे होते, लिहिले 50 पैसे. डिफरन्स किती आला 45 पैशांचा डिफरन्स आला. इथं थोडीशी गडबड लक्षात ठेवायची आहे. इथला हा जो बॉक्स आहे हा लक्षात ठेवा. ओके, डेसिमलमध्ये कन्वर्जन करताना थोडंसं लक्ष द्यायचं आहे. 2 झिरो आहेत 100 पैसेमध्ये, 2 झिरो आहेत त्यामुळं इकडे बघा 100मध्ये 2 झिरो आहेत म्हणून या साईडला 2 डिजिट्स आलेले आहेत. त्यामुळं कोणत्याही करन्सी किंवा कोणतेही नोट्स डेसिमलमध्ये लिहिताना डेसिमल पॉईंट नंतर हे 2 डिजिट्स आले पाहिजेत. इथे 2 डिजिट्स आहेत, इथे 2 डिजिट्स आहेत, इथे पण 2 आहेत, इथे पण 2 आहेत. आणि हे पण जे आहे 35.5 म्हणजे हा असा लिहिलेला असतो 35.50 50 पाहिजे, डबल डिजिट पाहिजे डेसिमल नंतर. ओके, पुढचा प्रश्न 41 नंबर. रेक्टँग्युलर फील्ड हॅव्हिंग 85 मीटर लॅन. आता हा सरळ प्रश्न आहे. सरळ प्रश्न आहे हा. 855 मीटर लांबी आहे, 205 मीटर रुंदी आहे आणि 855 मीटर लांबी आहे, 255 मीटर लांबी आहे आणि हा जो काही फील्ड आहे रेक्टँग्युलर फील्ड आहे म्हणजे जो भूखंड आहे किंवा जागा आहे ती ₹400 पर स्क्वेअर मीटरनी ती विकलेली आहे. मग तुम्हाला विचारलं त्यांची सेलिंग प्राईस काय आहे. सिम्पल आहे, स्क्वेअर मीटर आहे म्हणजे तुम्हाला इथं फाइंड आउट करायचं आहे एरिया. काय फाइंड आउट करायचं आहे इथे एरिया म्हणजेच क्षेत्रफळ फाइंड आउट करायचं आहे. बरोबर. आता लांबी आहे ब्रेडथ आहे म्हणजे हे रेक्टँग्युलर फील्ड आहे, आयताकार रुंदी आहे याची. मग आयताकार जे जर हे असेल आयताकार काय म्हणतात त्याला आयताकार आकाराचं आयताकार शेपचं जर जागा असेल तर त्याचा एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला येतो आपल्याला आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. काय येतं लांबी गुणिले रुंदी हे आयताचं क्षेत्रफळ येतं. ठीक आहे, मग याच्यामध्ये 855 गुणिले 205 करायचं. जे काही आन्सर येईल त्याचं ठीक आहे जे काही आन्सर येईल त्या आन्सरला पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे ₹400 मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे ही झाली तुमची सेलिंग प्राईस 855 गुणिले 205 रुपये. ठीक आहे, आता या ठिकाणी तुम्हाला शॉर्टकट असं काही नाही आहे. शॉर्टकट काही असं नाही आहे कारण 805 855 आणि 205 हे फार खूप लांबचे नंबर्स आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये कॉमन आपल्याला असं काही तोडफोड करून आपल्याला याच्यामध्ये काय करता येणार नाही. त्यामुळे तुम्हाला प्रॉपर मल्टिप्लिकेशनच या ठिकाणी इथं करावं लागणार. ठीक आहे, यातलं फक्त मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो ती म्हणजे ₹400 म्हणजे शेवट 400मध्ये किती आहेत शेवटचे 2 झिरो आहेत. ओके, म्हणजे कुठलाही जो ऑप्शन असेल त्याच्यामध्ये शेवटी 2 काय असणार आहेत कंपल्सरी झिरो असणार आहेत. शेवटी 2 काय असणार आहेत कंपल्सरी झिरो असणार आहेत. मग त्या केसनं जर बघितलं तर इथं 50 आहे, इथं 10 आहे, इथं शेवटी 2 आहेत, इथं 2 झिरो आहेत. तर पहिला आणि तिसरा ऑप्शन तर ऑटोमॅटिक कट होतो. राहतात फक्त 2 आणि 4मध्ये. आता या 2 आणि 4 ऑप्शनमध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन नीट करायचं आहे. ह्याच्यामध्ये शॉर्टकट नाही आहे मला तर दिसत नाही आहे शॉर्टकट कारण नंबर फार वेगवेगळे आहेत. उगाच शॉर्टकटच्या नादामध्ये वेगळंच काहीतरी व्हायचं. सो डायरेक्टली मल्टिप्लिकेशन नीट करायचं आहे आणि आन्सर तुम्ही फाइंड आउट करायचं आहे. याचा आन्सर आता मी सांगू देतो. याचा आन्सर आहे 7,01,10,000 हे याचं आन्सर आहे. ठीक आहे, हे क्वेश्चन हे मल्टिप्लिकेशन नीट करा. पुढे 42 नंबर. धनेश हॅज इक्वल नंबर ऑफ इक्वल नंबर ऑफ नोट्स. ठीक आहे, त्याच्याकडे ज्या काही नोटा आहेत त्या सगळ्या सेम आहेत. 50ची जेवढ्या आहेत तेवढ्याच 20च्या आहेत, तेवढ्याच 10च्या आहेत आणि तेवढ्याच 5च्या आहेत. टोटल अमाऊंट 1020 असेल तर ₹50 किती नोट्स आहेत. 50 म्हणजे तर नोट्सच किती त्यांनी विचारलेले हा सरळ प्रश्न आहे. ठीक आहे, इक्वल नंबर आहेत याला मी म्हणतो एक्स आहे. ठीक आहे, आता जेवढ्या काही नोट्स असतील
जेवढ्या काही नोट्स असतील म्हणजे 50ची एक नोट असेल तर त्याची टोटल किंमत झाली 50 एके 50. 2 नोटा असतील तर 50 दुने 100. 3 नोटा असतील 50 त्रिक 150 असे त्याची अमाऊंट होणार आहे. मग जर एक्स नोटा असतील तर त्याची अमाऊंट किती होणार आहे? डायरेक्टली 50चं मल्टिप्लिकेशन एक्ससोबत 50x, तसंच 20चं 20x, 10x 10चं आणि पुन्हा 5x आणि या सगळ्यांची ॲडिशन केली तर टोटल अमाऊंट येते 1020. ओके. मग या सगळ्यांचं ॲडिशन केली तर किती येणार आहे? 50 70 80 85x बरोबर 1020. मग एक्स जर मला फाइंड आउट करायचं असेल तर 1020 भागिले 85. टेबल पार्ट असेल तर डायरेक्ट टेबलमध्ये तुम्ही शॉर्टकटमध्ये सॉल्व करू शकता पटकन. 17 5 85, 17 सक 2 उधर से आणि 0ला 0, 12 1 12, 5 1 5, 12 5 12 60. ठीक आहे. 5 1 जा 5, 5 12 जा 60. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली? 12 आली. म्हणजे 50 रुपयाची किती नोट आहेत? 12 नोट आहेत. ॲक्च्युली प्रत्येक 50च्या 12 आहेत, 20च्या 12 आहेत, 10च्या 12 आहेत आणि 5च्या पण 12 नोटा आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग फर्स्ट स्टेटमेंट इज? खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट हे चुकीचं आहे? आता ह्याच्यावरती तुमचा अभ्यास किती आहे याच्यावर हे डिसाईड करणार आहे. मॅथमॅटिक्सचा अभ्यास किती आहे डीपमध्ये. चुकीचं स्टेटमेंट विचारले. प्रत्येक स्टेटमेंट नीट वाचून बघूया. ऑल द अँगल्स ऑफ रेक्टँगल आर इक्वल मेजर. ऑल अँगल्स ऑफ रेक्टँगल आर ऑफ इक्वल मेजर. येस, करेक्ट आहे. स्टेटमेंट ट्रू आहे. ठीक आहे. दिस इज अ, इथे मी लिहितो ट्रू स्टेटमेंट. ऑल अँगल्स ऑफ रेक्टँगल. आपण रेक्टँगलच्या जर प्रॉपर्टीज बघितल्या तर रेक्टँगलच्या प्रत्येक अँगल हा काय असतो? 90 डिग्री आहे. आता प्रत्येक अँगल 90 डिग्री म्हणजे प्रत्येकाचं मेजरमेंट सेम झालं ना रे. फक्त त्यांनी तिथं शब्द बदलले थोडेसे. बरोबर. म्हणजे ऑल अँगल्स ऑफ रेक्टँगल आर इक्वल मेजर्स, त्यामुळे हे करेक्ट आहे. पुढं ऑल साईड्स ऑफ रेक्टँगल आर ऑफ इक्वल लेंथ. अरे राजांनो, प्रॉपर्टी माहिती आहे आपल्याला. रेक्टँगलच्या अपोजिट साईड्स इक्वल असतात, ऑल नाही. रेक्टँगलच्या अपोजिट साईड्स इक्वल असतात, ऑल नाही. त्यामुळे हे फॉल्स स्टेटमेंट आहे आणि हेच तुमचं आन्सर असणार आहे. ठीक आहे. रिव्हिजन म्हणून आपण पुढचे 2 ऑप्शन बघूया. ॲडजेसंट साईड्स ऑफ स्क्वेअर आर परपेंडिक्युलर टू इच अदर. आता ऑब्वियस आहे, स्क्वेअर आहे बरं का. इथं स्क्वेअर शब्द वापरायला आहे. इथं क्वाड्रिलेटर असतं तर हा पण आन्सर चुकीचं असतं. स्क्वेअर वापरलेला आहे. स्क्वेअर म्हणजे 1 2 3 4 सेम असणार आहेत. चारही अँगल 90 डिग्री असणार आहेत आणि 90 डिग्रीचाच एक मिनिंग असतो परपेंडिक्युलर. ठीक आहे. मग ॲडजेसंट साईड, ही साईड आणि ही साईड दोन्ही काय देतात एकमेकांना? परपेंडिक्युलर ऑब्वियसली 90 डिग्रीमध्ये. त्यामुळे हे पण स्टेटमेंट काय आहे? ट्रू आहे. आणि ऑल अँगल्स ऑफ स्क्वेअर आर राईट अँगल्स. हे सर सरळ स्टेटमेंट आहे, ट्रू आहे. ओके. पुढे 44 नंबर. जास्त वेळ वाया घालवायचा म्हणजे उत्तर माहिती तिथं टाईमपास करायचा नाही, पुढे जायचं. स्वरा डिपॉझिटेड 20,000 इन अ बँक फॉर 5 years ॲट द रेट ऑफ 7 PCPA. स्वराने काय केलं? बँकेमध्ये 20,000 रुपये ठेवलेत 5 वर्षांसाठी 7% द या दराने त्याने ठेवलेले. ओके. आता इथं विचारलं आहे कंपाऊंड इंटरेस्टचा क्वेश्चन आहे का सिम्पल इंटरेस्टचा क्वेश्चन आहे, असं काही मेन्शन केलेलं नाही आहे. फक्त विचारले हाऊ मच इंटरेस्ट, किती व्याज बनेल. हे सरळ व्याजाचं आहे का चक्रवाढ व्याजाचं उदाहरण आहे हे माहीत नाही. फक्त त्यांनी व्याज काढायला सांगितलं आहे. जर मेन्शन केलेलं नसेल की ते एक्झाम्पल कंपाऊंड इंटरेस्टचं आहे का सिम्पल इंटरेस्टचं, सरळ व्याजाचं आहे का चक्रवाढ व्याजाचं आहे, हे जर तिथं दिलेलं नसेल तर सरळ सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला वापरायचा. जास्त डोकं कन्फ्युजनमध्ये जायचं नाही. सरळ व्याजाचं सूत्र वापरायचं. ठीक आहे. सिम्पल इंटरेस्टचं सूत्र वापरायचं. काय? PRN/100. काही ठिकाणी हा PRT/100 असं पण दिलेलं आहे. ठीक आहे. काही ठिकाणी हा PRT/100 पण दिलेला आहे. मराठीमध्ये बघितलं तर मुदक असं, मुद्दल दर क म्हणजे टाईम पिरियड वेळ भागिले 100 असं आहे. याची मुद्दल किती आहे? 20,000 मुद्दल आहे. रेट किती आहे? 7 रेट आहे. टाईम किती आहे? 5 आहे. भागिले 100 आहे तसं ठेवायचं. 0ला 0 0ला 0 कट. उरला किती? 200 गुणिले 7 गुणिले 5. 5 आणि 200चं होतं मेजरमेंट मल्टिप्लिकेशन 1000. त्याला गुणिले 7 केलं तर 7,000. हे काय झालं? माझं इंटरेस्ट झालं, जे की ऑप्शन नंबर 3 माझं करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. अ बस हॅज कम्प्लिटेड 4 rounds non-stop from a day from Nagpur to वर्धा and वर्धा to Nagpur. Every time 42 passengers travel by the bus. If the rate of ticket is 85, what is the total income? बघा बरं का,
सपोज इकडं नागपूर आहे, इकडे वर्धा आहे. ठीक आहे. आता 4 राऊंड्स केलेले आहेत, म्हणजे नागपूरवरनं जर एखादी बस गेली ती जाऊन परत जर ते नागपूरला आली, हा झाला माझा 1 राऊंड. परत गेली, परत आली, 2 राऊंड, परत गेली, 3 राऊंड, परत गेली, परत आली, 4 राऊंड. बरोबर. ठीक आहे. मग 4 राऊंड केलेत बरं का तिनं, नागपूर टू नागपूर वर्धा असं 4 राऊंड केले. इन ॲक्च्युअलमध्ये तिनं किती ट्रॅव्हल केले? पहिल्यांदा हे एक ट्रॅव्हल केलं, हे एक ट्रॅव्हल केलं, म्हणजे एका राऊंडमध्ये ती किती ट्रॅव्हल केले? तिनं 2 वेळा ट्रॅव्हल केले, म्हणजे 4 राऊंडमध्ये तिनं 8 वेळा ट्रॅव्हल केलेलं आहे. ठीक आहे. 4 राऊंडमध्ये किती वेळा ट्रॅव्हल केलेलं आहे? 8 वेळा ट्रॅव्हल केलेलं आहे. कुठून? पहिला ट्रॅव्हल बघा बरं का, परत एकदा नागपूरवरनं गेली वर्ध्याला, हे पहिलं ट्रॅव्हलिंग, आणि पुन्हा वर्ध्यावरनं नागपूरला आलेली सेकंड ट्रॅव्हल. ओके. मग या दोघांचा मिळून काय झाला? एक राऊंड झाला. राऊंड म्हणजे काय असतं? जिथून सुरुवात केली तिथून परत येणं, याला राऊंड म्हणतात. मग नागपूरपासून वर्ध्यापर्यंत गेली, पुन्हा वर्ध्यापासून नागपूरला आली, हे एक राऊंड झाला. पण या एका राऊंडमध्ये ती किती वेळा त्या रस्त्यावरनं आलेली आहे? 2 वेळा आलेली आहे. असे तिने किती 4 राऊंड केले? 4 राऊंड केले. 4 राऊंड केलेत, म्हणजे त्या रस्त्यावरनं ती किती वेळा ट्रॅव्हल केले तिनं? 8 वेळा ट्रॅव्हलिंग झाले. 8 वेळा ट्रॅव्हलिंग, 4 डबल 8 वेळा ट्रॅव्हलिंग झाले. आणि एव्हरी टाईम किती पॅसेंजर्स आहेत? 42 पॅसेंजर ट्रॅव्हल केलेले आहेत. म्हणजे 8 वेळा ट्रॅव्हलिंग केलं असेल तर त्या 8 वेळा ट्रॅव्हलिंगमध्ये 42 पॅसेंजर प्रत्येक वेळेला. ओके. म्हणजे एवढे किती आले? 8 दुणे 16, 6, 8 चौक 32 आणि 33, 336 पॅसेंजरनी काय केलेलं आहे? ट्रॅव्हल केलेलं आहे. किती? 336 पॅसेंजरनी ट्रॅव्हल केलेलं आहे. आणि प्रत्येक पॅसेंजरचं तिकीट कितीला दिलं आहे? 85 रुपीजला. मग या सगळ्यांना जर मी 85 मल्टिप्लाय केलं तर जे काही आन्सर असेल ते माझं काय असणार? टोटल इन्कम असणार त्या बसचं त्या दिवसासाठी. ओके. आता इथं तुम्हाला मी थोडंसं एक वैदिक मॅथमॅटिक्सची पद्धत सांगतो इथं मी जरा. नको याला मल्टिप्लिकेशन करायला. एकच मिनटं. अरे यार. ठीक आहे. एकदम मल्टिप्लिकेशनची एक छोटी पद्धत सांगायचा प्रयत्न करतो. जर जमली तर ठीक आहे, नाही जमली तर सोडून द्या. वैदिक मॅथमॅटिक्सची पद्धत आहे ही. वैदिक मॅथ्स 336 आपल्या नॉर्मल पद्धतीनं करण्यापेक्षा काय करायचं? थोडी वेगळी पद्धत आहे. 336 मल्टिप्लाय बाय 85. आता युनिट प्लेसवरती जे नंबर्स आहेत त्यांना काय करायचं? सेपरेट करायचं. ओके. त्यांना काय करायचं? सेपरेट करायचं. मी सेपरेट केलं. इकडचं आणि इकडचं मल्टिप्लिकेशन करायचं. 5 6 30 आहे तसं लिहून घ्यायचं. इकडचं आणि इकडचं मल्टिप्लिकेशन करायचं. सिंगल नंबरने मल्टिप्लिकेशन करणं सोपं आहे. ते या साईडला यायचं. 8 त्रिक 24, 8 3 24, 24ला कॅरी 2, 8 3 24 + 2 26. मी इकडं असं लिहून टाकलं. आता हे केलं. याच्यानंतर काय करायचं आहे? 5 आणि 33चं मल्टिप्लिकेशन करायचं. 5 आणि 33चं मल्टिप्लिकेशन किती येणार आहे? 5 आणि 33चं मल्टिप्लिकेशन मी इकडे केलं. 33 × 5, 5 त्रिक 15, 5 हा चला 1, 5 त्रिक 15 1 16, 165. आता या 165ला कसं लिहिलं आहे बघा बरं का. 165 हा शेवटचा 5 आहे ना, मी पलीकडे लिहिलेला आहे. हा शेवटचा 5 मी काय केलेलं आहे? पलीकडे लिहिलेला आहे. आणि उरलेलं 16 अलीकडच्या साईडला लिहिलं. ओके. त्यानंतर 8 आणि 6चं मल्टिप्लिकेशन करायचं. 8 आणि 6चं मल्टिप्लिकेशन होतं 48 मधला 8 इकडे आणि 4 इकडे. ठीक आहे. आणि मग करायची यांची ॲडिशन. 0ला 0 तसंच येणार आहे. याची ॲडिशन 5 आणि 3 8, 8 16 6 चलाला 1. याची ॲडिशन 4 आणि 6 4 14 15 5 चलाला 1. पुन्हा यांची ॲडिशन 8 आणि हा 2 आहे तसाच. म्हणजे टोटल आलं तुमचं 28,560. ओके. मग हा ऑप्शन कुठे तुमचा? ऑप्शन नंबर 3मध्ये आहे. हे तुमचं करेक्ट इन्कम असणार आहे त्या दिवसासाठीचं. ओके. आय होप तुम्हाला हे वैदिक मॅथमॅटिक्सची पद्धत कळाली असेलच.
पुढे जाऊया. राईट द नंबर 15 करोड 1500 अँड 15 इन अ फिगर. सरळ प्रश्न नीट ठेवायचे. मराठीमध्ये बघितलं तर 15 कोटी 1515. ठीक आहे, 15 कोटी 1515. ओके, कोटीपर्यंत गेलेलं आहे. मग मला हे पोझिशन्स माहिती आहेत. लेफ्ट साईडकडनं युनिट प्लेस, एकक, दशक, शतक. ठीक आहे, हे युनिट प्लेस, टेन्स प्लेस, 100 प्लेस, पुन्हा हे 1000 प्लेस, 10,000, हे लॅक, 10 लॅक, करोड, 10 करोड वगैरे वगैरे हे प्लेसेस आहेत. ओके, आता काय दिलं आहे 15 करोड 15 कोटी. कोटी म्हणजे कुठला प्लेस आहे? हा वाला प्लेस आहे कोटीवरती. म्हणजे इथं 15 कसं येणार आहे? 15 या टाईपमध्ये तुमचं 15 येणार आहे. पुढे 1500 शे आहे. शे म्हणजे कुठे आहे? शेकडा आहे, 100वरती, 100च्या प्लेसवरती, 100 प्लेसवरती. ठीक आहे, इथे तुमचं शे येतो म्हणजे हा 15 या टाईपमध्ये असणार आहे. आणि पुढे 15 तो टेन्स आणि युनिट प्लेसवरती आहे तसा. 1500 100च्या प्लेसवरती. मग उरलेल्यामध्ये काय यायचं? 00 असा नंबर कुठे दिसतो तुम्हाला? ऑप्शन नंबर 4मध्ये दिसतो. ठीक आहे, गडबड करायची नाही, थोडं डोकं शांत ठेवून इथं सॉल्व करायचं आहे. पुढे जाऊया. हाऊ मेनी टेन्स शुड बी ॲडेड इन द रिझल्ट आफ्टर सबट्रॅक्टिंग 10 युनिट्स फ्रॉम 42 टेन्स फॉर गेटिंग 500. ठीक आहे, किती टेन्स तुम्हाला ॲड करायचे आहेत? ठीक आहे, इन द रिझल्ट कुठल्या तरी रिझल्टमध्ये आफ्टर सबट्रॅक्टिंग 10 युनिट्स. ठीक आहे, म्हणजे सबट्रॅक्शन करायची आहे कोणाची? 10 युनिट्सची. कोणामधनं? फ्रॉम 42 टेन्स. फ्रॉम म्हणजे 42 टेन्समधनं तुम्हाला 10 युनिट्स करायचे आहेत. ओके, मग ह्याला आता हे टेन्समध्ये आहे, हे युनिट्समध्ये आहेत. सगळ्यांना एकाच युनिटमध्ये कन्वर्जन करायचं. 42 टेन्स म्हणजे मला माहिती आहे 420 युनिट्स मायनस हे जर मी 10 युनिट्स केले तर माझ्याकडे किती शिल्लक राहतील? 410 युनिट्स शिल्लक राहतील. बरोबर. आणि याच्यामध्ये मला काहीतरी किती टेन्स काहीतरी ॲड करायचं आहे बरं का, जेणेकरून माझं आन्सर काय येणार आहे? 500 येणार आहे. 500 म्हणजे 500 युनिट येणार आहेत. ठीक आहे, म्हणजे 410 युनिटमध्ये मला काहीतरी ॲड करावं लागेल जेणेकरून माझा आन्सर काय येणार आहे? 500 युनिट. तर मला हे माहिती आहे की मी तर जर 90 युनिट्स ॲड केले तर माझा आन्सर किती येणार? 500. बट मला आन्सर कशात पाहिजे? टेन्समध्ये पाहिजे. बघा, हाऊ मेनी टेन्स विचारले. मग 90 युनिट्स म्हणजेच काय असतं? हे 9 टेन्स असतात. एका टेन्समध्ये 10 युनिट असतात. ठीक आहे, मग 9 टेन्स आहे. सो ऑप्शन नंबर 2 इथे तुम्ही मार्क करायचं आहे नीट. गुड. पुढचा प्रश्न सरळ आहे. 5 hours 35 minutes म्हणजे टोटल किती मिनटं आहेत? 5 तास 35 मिनटं म्हणजे किती मिनटं? एका तासाचे तुम्हाला माहिती आहे 60 मिनटं आहेत. 5 तासाचे किती होणार आहे? 60 गुणिले 5 300. आणि या 300मध्ये जर मी 35 ॲड केलं तर टोटल होतं 335 मिनिट. ऑप्शन नंबर 4 डायरेक्ट आणि सरळसोट ऑप्शन आहे. सरळसोट क्वेश्चन होता, याच्यावर जास्त वेळ नाही गेला पाहिजे तुमचा. ओके, पुढं फ्रॉम विच ऑफ द फॉलोइंग इज फॉल्स. परत एकदा स्टेटमेंटवरती क्वेश्चन आहे. डायमीटर ऑफ सर्कल इज ट्वाईस द रेडियस. सर्कल बघितलं तर लक्षात ठेवायचं हे डायमीटर आहे. डायमीटर म्हणजे हे काय झालं? हा एक रेडियस 1 झाला, हा रेडियस 2 झाला आणि हा टोटल तुमचा काय असतो? डायमीटर. पण दोन्हींचे रेडियस सेम असतात म्हणून लक्षात ठेवायचं डायमीटर इज इक्वल टू 2 × रेडियस. सो ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे. डायमीटर हा नेहमी रेडियसच्या ट्वाईसमध्ये असतो. डायमीटर ऑफ अ सर्कल इज अ लॉंगेस्ट कॉर्ड. येस, करेक्ट आहे. कधी पण लक्षात ठेवायचं लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल इज डायमीटर. कॉर्ड म्हणजे काय? सर्कलवरचे जर 2 पॉईंट जॉईन करत असतील त्याला कॉर्ड म्हणतात. मग डायमीटर काय करतो? सर्कलवरचे 2 पॉईंट जॉईन करतो आहे प्लस तो सेंटरमधनं जातो आहे आणि सेंटरमधनं गेल्यामुळे तो लॉंगेस्ट कॉर्ड होतो आहे. ही गोष्ट इथे लक्षात ठेवायची. पुढे रेडियस ऑफ सर्कल इज हाफ द डायमीटर. जर डायमीटर 2 टाइम्स ऑफ रेडियस आहे तर डायमीटरला जर मी हाफ केलं तर मला रेडियस भेटतं. हा 2 इकडे गेल्यावर. सो हे पण ट्रू आहे. लास्ट ऑप्शन. मग आता हे काय आहे? लास्ट ऑप्शन तुमचं काय असणार आहे? फॉल्स असणार आहे. पहिले 3 ट्रू आहेत म्हणजे चौथा फॉल्स आहे. वाचायची पण गरज नाही, पण तरी आपण इथं रिव्हिजनसाठी वाचून घ्या. वी कॅन ड्रॉ 1 and only 1 डायमीटर टू द सर्कल. रॉंग आहे. आपण इन्फायनाईट ड्रॉ करू शकतो या टाईपमध्ये. बघा
इनफायनाईट किती करत बसलं तरी आपलं काय संपणार नाही आहे. इनफायनाईट ड्रॉ करू शकतो, हे लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न बघा. विच नंबर शुड बी ॲडेड टू द नंबर, ठीक आहे, 85164मध्ये कोणता नंबर ॲड केला तर मला 6 डिजिट स्मॉलेस्ट नंबर भेटेल. ठीक आहे, 6 डिजिट स्मॉलेस्ट नंबर काय माझा, या टाईपमध्ये 1,00,000. त्यातनं मला किती मायनस करायचे, 85,164. हे मायनस केलं तर मला काय ॲड करायचं हे भेटेल. ठीक आहे, मग हे ॲडिशन सबट्रॅक्शन केली. 6 3 7 4 1 14,736. ऑप्शन नंबर 3 करेक्ट. ठीक आहे, ऑप्शन नंबर 3 काय असणार आहे, करेक्ट असणार आहे. पुढचं, सॉरी काहीतरी चुकलं का माझं, हे इथं 2 येतं, हा नाही, हा वाला. ठीक आहे, गडबड करायची नाही. क्वेश्चन इतके सॉल्व करायचे की सॉल्व केल्यानंतर जर काही चुकलं तर आपल्या सिक्स सेन्सला जाणवलं पाहिजे की काहीतरी चुकीचं केलं आहे म्हणून. ओके, जसं आत्ता जाणवलं मला काहीतरी चुकलं म्हणून. पुढे सरळ सरळ ॲडिशन आहे, फक्त डेसिमल एकाखाली एक नीट लिहायची. 7.7 0.7 पुन्हा 0.70 त्याच्यानंतर 0.07 0.77 आणि पुन्हा 0.0000 4 0 1 2 3 4 7 यांची ॲडिशन. यांची ॲडिशन केली 700 यांची ॲडिशन 7 14 14 1 1 पुन्हा यांची ॲडिशन 7 चौक 28 1 29 9 2 9.94007 9.940. ऑप्शन नंबर 1 हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, सरळ सरळ क्वेश्चन आहेत, तुम्हाला फक्त ॲडिशन नीट करायची होती. पुढे विच ऑफ द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह इज रॉंग विचारलेलं आहे. सर्कल दिला आहे, शेडेड पोर्शन, रंगवलेला रंगीत भाग किती तुम्हाला विचारला आहे. पहिल्या क्वेश्चनमध्ये किती पार्ट्स आहेत, 1 2 3 2 3 4 पार्ट्स आहेत, म्हणजे हे 4 बरोबर आहेत. त्यातला एक रंगवलेला आहे म्हणजे 1/4 हा करेक्ट आहे. तसंच इकडं या टाईपमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 आहे, टोटल 8 पार्ट्स आहेत, त्यातले 2 भाग रंगवले. सिम्पलेस्ट फॉर्म जर काढला 2 1 2 2 4 8 हा पण करेक्ट आहे. इकडे याला थोडंसं आपण हे करूया. हां, 1 2 3 4 5 6 7 8 परत एकदा इथं किती आहेत, 8 आहेत. आणि रंगवलेले भाग किती आहेत, 4 आहेत. सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये 4 1 4 4 2 8 इथे 104 दिलं आहे. सो हे चुकीचं आहे, म्हणजे हे तुमचं आन्सर आहे. ठीक आहे, पुढचं पण बघून घेऊया. किती भाग आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 टोटल 16 भाग आहेत. त्यातले 1 2 3 4 रंगवले आहेत. 4 1 4 4 4 16 1/16 म्हणजे हे 1/4 हे पण करेक्ट आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 3 याचा आन्सर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण हा पार्ट इथेच थांबूया. त्याच्या पुढचे जे क्वेश्चन राहिलेले क्वेश्चन्स आहेत मी ते पुढच्या व्हिडिओमध्ये लगेचच मी कवर करेन. ओके, आता थोडंसं हा व्हिडिओ खूप मोठा होते, तोपर्यंत तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तो नीट बघून घ्या. आपल्याला 1 तासाच्या वर जायचं नाही आहे, असं मी थोडंसं लिमिट ठेवलेलं आहे स्वतःवरती, कारण लहान मुलांना एकाच मोबाईलवरती जास्त वेळ बघणं अजिबात चांगलं नाही. पण काही गोष्टींना पर्याय नसतो, त्यानुसार आपल्याला मोबाईलवरती काही गोष्टी कराव्या लागतात, पण लिमिटमध्ये करायच्या, पण मर्यादेमध्ये करायच्या. ओके, आज आपण किती क्वेश्चन झाले आपले, 52 म्हणजे जवळपास 27 क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये घेतलेत. उरलेले जे 23 क्वेश्चन्स आहेत ते मी तुमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी कवर करतो. तर आज आपण इथे थांबूया आणि लगेचच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटूया. याची 2 व्हिडिओमध्ये, ठीक आहे, जर असे मोठे होत असतील तर मला 2 व्हिडिओ करणं गरजेचं आहे, पण लगेचच होतील, काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही एक व्हिडिओ नीट बघून घ्या. चला तर मग आपण आज थांबूया, भेटूया तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. हा जो भाग असेल हा सेकंड पार्टमध्ये येईल. आता हा आपला पहिला व्हिडिओ झाला मॅथमॅटिक्ससाठीचा, बरं का. मॅथमॅटिक्ससाठीचा हा तुमचा काय असणार आहे, पहिला पार्ट आहे. पुढचा पार्ट सेकंड पार्ट तुम्हाला लवकरच येईल. त्याच्यामध्ये आपण 53 to 75 पर्यंतचे क्वेश्चन आपण त्याच्यामध्ये कवर करूया. ठीक आहे, चला तर मग थांबूया थोडंसं, भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी अभ्यास करत राहा. ठीक आहे, काही क्वेश्चन असेल, काही क्वेरी असेल तर कॉमेंटमध्ये नक्की विचारा. त्याचा सोल्युशन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की देण्याचा प्रयत्न करेन. चला तर मग
आज थांबूया इथे आपण. सगळ्यांना जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.